तर अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत उद्धव ठाकरे आणि त्यांचा या ठिकाणी स्वागत केलं जाते। राहुरी आणि श्रीरामपूर या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे। राज्याच्या दौऱ्यावर आहेत उद्धव ठाकरे। आपण पाहिलेलं आहे की विविध ठिकाणी ते दौरा करतायत। कोकणचा दौरा झाला आणि आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आता उद्धव ठाकरेंचं असं जंगी स्वागत जे आहे ते केलं जाते। जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर फुलांची उधळण केली जाते। तर उद्धव ठाकरे आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। महाराष्ट्राचा दौरा ते या ठिकाणी करतायत। अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर राहुरी आणि श्रीरामपूर या ठिकाणी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे। संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं। ठाकरे ज्या ठिकाणी जात आहेत तिथे अशी फुलांची उधळण त्यांच्यावर केली जाते। जंगी स्वागत शिवसैनिकांकडून त्यांचं केलं जातंय। एकीकडे उद्धव ठाकरे हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आणि दुसरीकडे आपण पाहतो की काँग्रेसमधला एक मोठा चेहरा, एक मोठा नेता आज भाजपमध्ये प्रवेश करतोय। प्रत्येक पक्षाची निवडणुकीची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। दौरे सुरू आहेत, मेळावे घेतले जात आहेत आणि दुसरीकडे पक्षप्रवेश सुद्धा। ही अहमदनगरमधली दृश्य आपण पाहताय तर दुसरीकडे मुंबईमधली दृश्य आपण पाहताय। अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशासाठी तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। भाजप प्रदेश कार्यालयामध्ये अगदी थोड्याच वेळात म्हणजे दुपारी 1च्या सुमारास अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश होणार आहे। अहमदनगरच्या सोनई गावामध्ये उद्धव ठाकरे यांचं असं जंगी स्वागत केलं जाते। त्यांच्या गाडीवर अशी फुलांची उधळण केली जाते। जेसीबी मधून फुलांची उधळण ठाकरेंच्या गाडीवर या ठिकाणी करण्यात आलेली आहे।